नागपुर में मीडिया से बात करते हुए पूर्व मंत्री परिणय फुके ने पीड़िता को न्याय दिलाने का पूरा भरोसा जताया। उन्होंने कहा कि महाराष्ट्र सरकार और राज्य के मुख्यमंत्री एवं गृह मंत्री इस मामले पर लगातार ध्यान दे रहे हैं। पुलिस ने पूरी रात की मेहनत के बाद हत्यारे को गिरफ्तार कर लिया है और पीड़िता को 100% न्याय मिलेगा। निश्चितच पीडितेला न्याय देण्याचा प्रयत्न किंवा न्याय या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी सातत्याने या प्रकरणावर लक्ष देऊन रात्रभर पोलिसांनी शोध घेऊन 3 दिवसात त्या नरोदामाला बेड्या ठोकलेल्या आहेत आणि निश्चितच या सगळ्या प्रक्रिया करून त्याच्यात त्या पीडितेला 100% न्याय मिळाला। कुठेतरी गृह राज्यमंत्री कदम आहे यांनी थोडंसं वक्तव्य केलं की तरुण जी महिला होती ती ओरडली नाही, त्यामुळे गोष्ट हे झाली नाही। वादग्रस्त वक्तव्य मानल्या जात आहे, मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा होत नाही। मला असं वाटतं गृहराज्यमंत्री कदम साहेबांनी जे वक्तव्य केलं त्याचा मला वाटतं करण्यात आलेला आहे, ते चुकीच्या पद्धतीने घेण्यात आलेलं आहे। मला असं वाटत नाही की त्या प्रकारचं कोणतंही वक्तव्य त्यांनी केलं असतं। छत्रपती शिवाजी महाराज आपले शब्द बोलणारे किंवा कोणी वक्तव्य केलं त्यांच्यावर सगळ्यात कोणत्याही या प्रकारचं वक्तव्य केलेलं किंवा महापुरुषांवर वक्तव्य केलेलं कोणत्याही आरोपीला सोडण्यात येणार नाही। सगळ्यांवर कारवाई करण्यात येणार आणि प्रशांत कोरडकरांच्या संदर्भात मला असं वाटतं ते फरार आहेत, त्यांनाही लवकरात लवकर पकडण्यात येणार आणि त्यांच्यावरही सक्त कारवाई करण्यात येणार।